अच्छे दिनचं स्वप्न दाखवत भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आला। नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असला तरी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनं भाजपानं पूर्ण केली नाहीत असं जनतेला वाटू लागलंय। त्यातच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महिला तथा बालविकास मंत्री पंकजा मुंडे वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत। तर भ्रष्टाचारमुक्त भारत अशी घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही चुप्पी साधून आहेत। या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं। पुणे महानगरपालिका बस स्थानकासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आंदोलन म्हणजे काय, कशा कारणांमुळे घेण्यात आलेलं, नेमकं काय? भाजपमधले जे काही भ्रष्ट मंत्री आहेत, ते स्मृती इराणी असू देत, नाहीतर सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्याबद्दल जे काही आता अलीकडं जे बनावट प्रकरणं पुढे आलेले आहेत, भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे आले, ते याच्याबद्दल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे, जनतेसमोर सत्य यायला पाहिजे आणि जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत या 5ही मंत्र्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत। या मागणीसाठी आज आम आदमी पार्टी रस्त्यावरती उतरलेली आहे। आप हे आंदोलन राज्यव्यापी करणार असून भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध आवाज उठवणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। सी न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।